आज जसा मगाशी उल्लेख झाला की महाराष्ट्र FDI मध्ये नंबर 1 आहे, महाराष्ट्र स्टार्टअपमध्ये नंबर 1 आहे, महाराष्ट्र आपण जर विचार केला तर एक्सपोर्टमध्ये आज पहिल्या क्रमांकावर आहे, महाराष्ट्र मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. देशामध्ये जी काही डेटा सेंटर कॅपॅसिटी तयार झाली आहे त्याची 60% डेटा सेंटर कॅपॅसिटी ही आज महाराष्ट्राने तयार केलेली आहे. महाराष्ट्र आता AI मध्ये नंबर 1 आहे, महाराष्ट्र डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये नंबर 1 आहे. त्यामुळे पहिल्या क्रमांकाची ही जी यादी आहे ही एक प्रकारे न संपणारी अशा प्रकारची यादी महाराष्ट्राची आहे. ज्या प्रकारे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं त्यात सर्वाधिक आयकॉनिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणारा देखील महाराष्ट्र आहे. आत्ताच मुंबईचा उल्लेख झाला. मुंबई हे टोटली आपण ट्रान्सफॉर्म केलेलं आहे आणि पुढच्या काळात ते अजून ट्रान्सफॉर्म करणार आहोत. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, आजपासनं दरवर्षी तुम्ही जेव्हा मुंबईला याल प्रत्येक वर्षी तुम्हाला एक बदललेली मुंबई दिसेल आणि 2030 साली जगातल्या कुठल्याही विकसित राष्ट्राची जी राजधानी आहे त्यापेक्षा उत्तम अशा प्रकारची मुंबई ही पुढच्या 5 वर्षामध्येच आपल्याला तयार झालेली दिसेल. आणि केवळ मुंबईच नाही तर हे ट्रान्सफॉर्मेशन पुण्यातही दिसेल, हे ट्रान्सफॉर्मेशन छत्रपती संभाजीनगरलाही दिसेल, हे नागपूरलाही दिसेल, हे नाशिकलाही दिसेल, हे कोल्हापूरलाही दिसेल. अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण आता आपल्या कार्याचा वेग पकडलेला आहे आणि मला विश्वास आहे की आपली टॅगलाईनच आहे, आता महाराष्ट्र थांबणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र आता अतिशय वेगाने पुढे जाणार आहे.